नमस्कार. अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता गुढीपाडवा साजरा करणार असतात, तेव्हा सगळेजण तयार होत असतात. राघूसुद्धा छान तयार झालेली असते आणि ती विचारते, "आई मी कशी दिसते?" तेव्हा रमा म्हणते, "राघू अगं तू छानच दिसतेस आणि प्रत्येक आईला आपली मुलगी छानच दिसते. तुला माहिती आहे ना?" तेव्हा इथे राघू म्हणते, "आई खरं सांग, मी छान दिसते की तू उगाचच माझं कौतुक करतेस?" तेव्हा रमा म्हणते, "तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मग विचार, तुझ्या नवऱ्याला विचार. क्रिश, राघू कशी दिसते?" तेव्हा क्रिश म्हणतो, "आई राघू एवढी छान दिसते तर माझी नजर तिच्यावरून हटतच नाहीये." तेव्हा राघू म्हणते, "क्रिश खोटं बोलू नकोस. तू तिकडे काम करत होतास. तू कधी माझ्याकडे बघितलंस? खोटं बोलतोयस ना तू? बघितलंस ना काका? आता मगाशी क्रिश तिकडे काम करत होता, तोरण लावत होता आणि तो म्हणतोय की माझी नजर तुझ्याकडून हटतच नाहीये. याने बघितलं तरी कधी माझ्याकडे?" तेव्हा काका म्हणतात, मला तुमच्या दोघांमध्ये काही ओढू नका." तेव्हा क्रिश म्हणतो, "राघू तुला खोटं वाटतंय का? हवं तर तू प्रिन्सला विचार. प्रिन्स, मी मगाशी राघूकडेच बघत होतो ना." तेव्हा प्रिन्स म्हणतो, बाबा मला नाही माहिती." आणि तो त्याचं काम करत असतो. तेवढ्यातच रमा म्हणते, "अरे निघालात का तुम्ही सगळेजण?" तेव्हा अबोली अंकुश तिथे येतात. तेव्हा रमा म्हणते, "दोघेही खूप छान दिसताय आणि आपली मनवा कुठे आहे?" तेव्हा अबोली म्हणते, "थांबा आई, मी तिला आवाज देते." तेव्हा इथे अबोली आता मनवाला आवाज देते. तेव्हा इथे मनवासुद्धा छान तयार होऊन बाहेर येते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. अबोली म्हणते, "मनवा खरंच खूप सुंदर दिसतेस." तेव्हा इथे सगळेजण तिचं कौतुक करतात. तेव्हा मनवाला सुद्धा खूपच जास्त छान वाटतं. त्यानंतर सगळेजण आता गुढीपाडव्याची इथे आता पूजा करण्यासाठी बाहेर येतात. छान अशी गुढी सजवलेली असते आणि तिचं आता सगळेजण क्षण करत असतात, पूजा करत असतात. इथे अबोली अंकुश सगळ्यात आधी पूजा करतात. त्याच्यानंतर त्यांच्या पाठीमागे सगळेजण एक एक करून पूजा करायला येत असतात. नंतर रमा येते. रमा आल्यानंतर इथे अबोली आणि अंकुश दोघंजण आतमध्ये जातात आणि म्हणतात की एक काम आहे, आम्ही आलोच, तुम्हाला कळेलच आता. तेव्हा इथे न्यायाची आणि सत्याची अजून एक गुढी दोघंजणं उभारत असतात. दोघेही इथे वकिलांचा काळा रंग आणि इथे पोलिसांचा खाकी रंग असे दोन रंग एकत्र घेऊन आता न्यायाची गुढी इथे उभारलेली असते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, ही गुढी आहे सत्याची, न्यायाची, अधिकाराची. आता बघ, ही गुढी आपण दोघंजणं का उभारतोय? तर आता खाकी रंग हा पोलिसांचा म्हणजे माझा आहे. मी गुन्हेगारांना पकडून आणणार आणि तू सत्याच्या बाजूने कोर्टामध्ये लढणार, म्हणून हा काळा रंग. अशी न्यायाची आणि सत्याची दोन्ही बाजूची आपण आता गुढी इथे उभारणार आहोत. तेव्हा इथे सगळेजण बघत असतात त्या दोघांची वाट. तेवढ्यातच तिथे आता अंकुश आणि अबोली दोघंजण येतात. तेव्हा ती गुढी बघून आता सगळ्यांनाच खूप जास्त आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की आई तुम्हाला तर माहिती आहे, आता आपण न्यायासाठी लढणार आहोत, म्हणून ही गुढी उभारायची आहे आणि तसंही मनवासाठी आपल्याला ही केस आता लढायचीच आहे. तेव्हा मनवा म्हणते की तुमच्या बरोबरीने आम्ही सुद्धा तुम्हाला साथ देणार. तेव्हा इथे आता सगळेजण मिळून पुन्हा त्या गुढीची पूजा करत असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की मनवा, तुला आता खंबीर राहायचं आहे आणि आता आपल्याला उद्यापासूनची सुरुवात करायची आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करायचं आहे. आपण तर एकमेकांबरोबर आहोतच, पण आपलं हे कुटुंब आपली ताकद आहे आणि जेव्हा आपण एकत्र आता उद्या कोर्टामध्ये लढायला जाऊ ना, तेव्हा सगळ्यात आधी आपलं कुटुंब आपली ताकद असेल आणि नेहमी आपण एकमेकांबरोबरच राहायचं आहे. तेव्हा इथे चाळीतले सगळे लोकंसुद्धा तिथे असतात आणि अबोली त्यांच्या सकट आपलं कुटुंब म्हणालेले असते. तेव्हा सगळेजण आता तिला सपोर्ट हे करणारच असतात. त्यानंतर आता इथे रमासुद्धा औक्षण करते, पूजा करते गुढीची. त्याच्यानंतर मनवासुद्धा येते. मनवा पूजा करत असताना अबोली म्हणते की मनवा, आता तुला अजून एक मागणं मागायचं आहे. ही लढाई आहे ती तुझी आहे. त्याच्यामुळे ही लढाई लढत असताना तुला ताकदीची गरज आहे, कारण तिथे तुझ्यावरती आरोप होतील. पण तू अजिबात डगमगून जायचं नाही. उलट तुला अजून जोमाने उभं राहावं लागणार आहे. तेव्हा मनवा म्हणते, तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर असताना मी अजिबात मागे हटणार नाही आहे. तर इथे अबोली आता अभ्यास करत बसलेली असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं आता कसला अभ्यास करतेस? अगं आज गुढीपाडवा आहे ना, आज तरी जरा आराम कर. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, नाही सर, मी आहे ना वकील सरांना असिस्ट करणार आहे. त्यांनी मला काही पॉईंट्स काढून ठेवायला सांगितलेत, तेच काढून ठेवते. म्हणजे तिथे गेल्यानंतर काही राहायला नको ना, म्हणून आत्ताच सगळी तयारी करून ठेवते. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ही तर खूप छान गोष्ट आहे की तू आपल्या वकिलांना असिस्ट करणार आहेस. तेवढ्यात राघू येते म्हणते, दादा तू सुद्धा पोलीस स्टेशनला चाललायस का? अरे आजच्या दिवशी तरी तुम्ही घरी थांबा ना. तो क्रिससुद्धा गेलाय आणि आता तू सुद्धा जातोयस. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अगं राघू, पोलिसांची ड्युटी तुला माहिती आहे ना, पोलिसांचं घर आहे आपलं. तेव्हा अबोली म्हणत असते की राघू, लग्न झाल्यापासून तुम्हाला कुठे बाहेर जाताच आलेलं नाही आहे. तुम्ही एक काम करा ना, कुठेतरी बाहेर फिरायला जा.
तेव्हा अंकुश म्हणतो, बाहेरगावी जा ना नाही तर. तेव्हा राघू म्हणते, नाही नको, आम्ही कुठेच नाही जात. ही केस तरी संपू द्या आता. तुम्ही दोघं जण आम्ही इथे राहतोय. तुमच्यावरती ओझं झालो आहे का आम्ही? म्हणून आम्हाला जायला सांगते बाहेर कुठेतरी फिरायला. माझ्या सासूला सद्बुद्धी येऊ दे आणि तिने आम्हाला बोलावू दे एकदाचं. तेव्हा अबोली म्हणते, राघू तू वेडी आहेस का? हे घर तुझं आहे. आम्ही कशाला तुझ्या जायची वाट बघू? असं काही नाही आमच्या मनामध्ये. असा काही विचार करू नकोस तू. तेव्हा अंकुश म्हणतो, आणि हे घर जेवढं माझं आहे ना तेवढं तुझंसुद्धा आहे. तुला कुठेही जायची गरज नाही आहे, कळलं ना? यापुढे असं काही बोलायचं नाही. तेव्हा अबोली म्हणते, राघू असं आमच्या मनातसुद्धा येणार नाही आहे. तेव्हा इथे राघू म्हणत असते, सॉरी गं वहिनी, चुकून माझ्या तोंडातून गेलं. तर इथे अबोली आता काम करत बसलेली असते. काका गुढीपाडव्यासाठी सगळं काही साहित्य वगैरे घेऊन येतात. तेव्हा इथे अबोलीला विचारतात, की अबोली, मी सगळं काही घेऊन आलो, अजून काही लागणार आहे का? तेव्हा अबोली म्हणते, नाही. तेव्हा काका म्हणतात, काय झालं, कसला विचार करतेस तू? तेव्हा अबोली म्हणते, नाही काका, काही नाही. उद्या आपली केस चालू होती ना, त्याचाच थोडा विचार करत होते. तेव्हा काका म्हणतात, हे बघ अबोली, तू खंबीर राहा, तू पॉझिटिव्ह राहा. तेव्हा आपली मनवासुद्धा पॉझिटिव्ह राहील, खंबीर राहील. तेव्हा ते विचारतात, मनवा कुठे आहे? तेव्हा इथे अबोली म्हणते, की मनवा गेली होती शेजारच्या काकूंकडे प्रसाद द्यायला. ते अजून कशी आली नाही आहे? खूप वेळ झाला. चला बरं आपण बघूया. तेव्हा आता काका आणि अबोली दोघंजणं बाहेर बघायला येतात. तेव्हा मनवाला 3 माणसं येऊन खेचून घेऊन जात असतात. तेव्हा काका त्यांना ओरडतात आणि म्हणतात, हे थांबा. तरीसुद्धा ती माणसं काही थांबत नाही. तेव्हा अबोली जाते आणि ज्या काठीने गुढी उभारलेली असते ती काठीच घेऊन येते बाहेर. राघू तिला आवाज देत असते. अबोली काही थांबत नाही. तेव्हा आता मनवाला ती माणसं घेऊन आलेली असतात. मनवा खूपच जास्त घाबरलेली असते. वाचवा, वाचवा, सोडा मला म्हणत असते. तरीसुद्धा ते लोक काही ऐकत नाही. तो माणूस आता मनवाला असा हात लावायला जाणार, तेवढ्यातच मागून अबोली येते आणि जोरदार त्याच्या डोक्यामध्ये काठी मारते. काठीचा हल्ला झाल्यानंतर तो माणूस खूपच जास्त आता घाबरतो. तर इथे आता मनवाच्या हातामध्ये अबोली काठी फेकून देते आणि म्हणते, की ही लढाई तुझी आहे मनवा. किती दिवस अशी घाबरून राहणार आहेस आणि त्यांच्यापासून पळ काढणार आहेस? तुला माहिती आहे ना, स्वतःच्या बचावासाठी केलेला गुन्हा हा गुन्हा नसतो. आपण स्वतःच्या बचावासाठी त्यांना मारू शकतो, तेव्हा मार तू त्यांना. तेव्हा आता मनवाच्या हातामध्ये जी काठी असते त्याने मनवा त्या लोकांना खूप जोरजोरात मारायला सुरुवात करते. अगदी तिच्या मनामध्ये जेवढा राग असतो त्या लोकांवरती ती काढत असते. तेवढ्यातच तिथे काकासुद्धा येतात. ते सुद्धा मारत असतात. अबोलीसुद्धा मारत असते. काका विचारतात, सांग, कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतोयस? तेव्हा तो म्हणतो, मारू नका साहेब, हे सगळं मी देवदत्त खांडेकर यांच्या सांगण्यावरून करतोय. तेव्हा इथे आता काका त्या गुंड लोकांना पकडून इथे देवदत्त खांडेकरच्या पायाशी आणून टाकतात आणि म्हणतात, काय रे खांडेकर, अशी केस लढणार आहेस का तू? काय गरज होती या माणसांना पाठवायची? तेव्हा खांडेकर म्हणतात, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, मला माहिती आहे तू काय करू शकतोस आणि काय नाही ते, आणि तुला अशा रीतीने आता ही केस लढायची आहे का? एक गोष्ट लक्षात ठेव, लोक तुझ्याकडे न्यायासाठी येतात. तू त्यांना बाहेर काढशील या प्रसंगातून म्हणून येत असतात. त्यांचा असा अपमान करू नकोस. ही केस तुला लढायची आहे ना, अशी ही माणसं पाठवू नकोस मनवाला त्रास देण्यासाठी. तुला जर लढायची आहे सत्याच्या बाजूने लढ, नाहीतर आम्हालासुद्धा वेळ लागणार नाही तुझी इथून धिंड काढायला, कळलं ना तुला? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, आता आमच्या नादाला लागायचं नाही. आता आपली भेट कोर्टामध्येच होईल. आणि तुला काय वाटलं, तुझ्या या अशा वागण्याला मी घाबरून जाऊ का? आता तुला कसं उत्तर द्यायचं ना ते आमच्याकडे सुद्धा आहे. लोक तुझ्याकडे विश्वासाने येतात, त्यांचा असा विश्वासघात करत जाऊ नकोस. त्यांना तुझ्याकडून न्यायाची अपेक्षा असते, ते त्यांना मिळवून देत जा, असं आता अबोली म्हणत असते. तर आता पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मनवाचे वकील जे असतात ते आता कोर्टामध्ये म्हणत असतात, की प्रतापराव अहिरे यांची नजर फिरली, त्यांच्या डोक्यामध्ये वाईट विचार आले आणि त्यांनी मनवावरती अतिप्रसंग केला. तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात, की त्या मुलीवरती अतिप्रसंग हा झालेलाच नाही आहे. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे खूपच जास्त आश्चर्याने बघायला लागतात.